हा भाई, दुनियेतलं जर सगळ्यात दुर्लक्षित फळ कुठलं असेल तर ते मी आहे. बरेच जण तर मला बघितल्याच हसतात. का बाबांनो, आम्ही काय विदूषक आहे? परवा एका कॉलेजच्या आवारात केळ्या अशीच मी कानावर पडली. म्हणजे रे काय मित्रा, किती वाईट वाटतं माहितीये का आम्हाला? आम्ही तुमच्या हेल्थची एवढी काळजी घ्यायची, स्वस्तात तुमच्यासाठी लगेच अवेलेबल व्हायचं, आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही. आमच्या नावाने शिवाय देणार? हे काय फळ आहे का म्हणून आमच्याकडे बघितलं जातं का? आम्ही रस्त्याच्या कडेला कुठल्या गाड्यावर मिळतो म्हणून का? आम्ही स्वस्त आहे म्हणून? जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं हो? लांबचं सांगत नाही, जरा दुबईलाच माझा रेट चेक करा, म्हणजे मग कळेल. तिथल्या 1 डझन केळीच्या किमतीत इथं तुमची फॅमिली 15 दिवस केळी खातील. अहो, नासातली लोक मला स्पेस मध्ये घेऊन जातात, जे अंतराळवीर असतात ते मला किती कौतुकानं खातात, आणि तुम्ही आमच्या बरोबर काय वर्तन करता? प्लेट नाही, काय नाही, हातात घेऊन खसकन आमचे कपडे ओढायचे आणि गपकन खाऊन टाकायचं. अरे हॅलो तरी बोला. आंब्याचे किती लाड करता? आणल्या त्याला धुता, प्लेट घेता, मग चाकूने त्याच्या फोडी करता, आणि मग एक एक फोड चव घेत खाता. मग आम्हालाही चव घेऊन खाणार आहे? मागे भूत लागल्यासारखं नका खाऊ. आणि मित्रा, तुला वर्कआउटच्या आधी केळी, वर्कआउट नंतर केळी, बनाना शेक हे सगळं लागतं ना? मग माझ्या अंगावर 2 डाग पडले तर लगेच टाकून द्यायच्या वरत्या करतोस? तुझ्या अंगावर एवढे टॅटू काढलेत, घरातल्याने तुला टाकूनच दिले का? जरा उघडून टेस्ट तर करून बघ मी किती गोड आहे ते. अरे भावा, नॅचरल एनर्जीचा पॅक आहे रे मी. तुझ्या त्या महागड्या एनर्जी बारला पण माग सारतो. जरा तरी इज्जत दे या. आणि आमच्या सालीबद्दल तुम्ही नाही ते बोलता. तुम्ही सालीवरून घसरता म्हणून आम्ही सगळीकडे बदनाम आहे. आम्हाला खाऊन झाल्यावर साल नीट टाका ना डस्टबिन मध्ये. एक तर तुम्ही आम्हाला पब्लिक प्लेस मध्ये खाणार, किती ऑकवर्ड वाटतं माहित आहे? लोक आमच्या उघड्या बॉडीकडे टाकामाका बघत असतात, तेही आम्ही खपवून घेतो हो. आणि खाऊन झाल्यावर साल तिथंच फेकाल रस्त्यावर. त्या फेकलेल्या सालीनं उठून चालत जाऊन डस्टबिन मध्ये पडायचं का? अरे जरा तरी स्वच्छतेचं भान ठेवा रे. आधी आपण माती खायची आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवत बसायचं. हे नेहमीच आहे तुमचं.